तोच खेळाडू आपण पाहतोय निखिल धारवे ऑन द स्ट्राईक गोलंदाजीसाठी आपण पाहिलं. पण तो स्ट्राईकला जर पाहिलं तेवढाच ताकदीचा बलवान असा फलंदाज आकेश कदम आहे ऑन द स्ट्राईकला. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू अगदी लॉपटेट खेळला गेला कव्हर रिझन मध्ये. खाली क्षेत्र आहे मात्र थोडंसं आउटफील्ड थोडी स्लो राहिली त्या ठिकाणी. तत्पर मात्र सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. बहुसंख्येचं आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केलं गेलं आकेश कदमच्या माध्यमातून. या 6व्या 11 सर्वे संघाच्या धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र या ठिकाणी लगावल्या जात आहेत, जमा केल्या जात आहेत. कालच्या दिवसाचा विचार केला, कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ठरला होता निखिल दारवे या काशीद स्पर्धेमध्ये. या जय हनुमान क्रिकेट संघ काशीद यांच्या माध्यमातून स्पर्धे आयोजन केलं. त्या स्पर्धेमध्ये एक बेस्ट फलंदाज म्हणून ठरलेला हा फलंदाज आपण गोलंदाजाला पाहतोय. हो गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पहा या ठिकाणी फलंदाजाला देखील कमबॅक केलं गेलं आणि मात्र आकेश कदम मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक कसं करायचं ना हे मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर निखिल दारवेला नक्कीच याचं महत्त्व माहिती आहे. कारण सातत्याने हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं ना तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहत असतो. अगदी एका बाजूला काशीदचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू बाद झालाय तर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना जर पाहिला गोलंदाज निखिल दारवे सर्वेगावचा हा अगदी आपण पाहिला प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. 2 चेंडूचा खेळ राहिला. 2 चेंडूचा आपण पाहिला तर मात्र 2 धावा पहिल्या चेंडूत. नंतर मात्र जर पाहिलं तर चेंडू त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं. जी मॅच आहे पहिली आपण जर पाहिलं तर अनिल फाउंडेशन दांडे जे संघमालक स्वप्नीलजी चव्हाण आणि कर्णधार निखिल धारवे आहेत. आणि प्रथमतः नाणेफेक जिंकून निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि जर त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहिला 6व्या 11 सर्वे संघ आहे जे कर्णधार आहेत आकेश कदम आणि संघमालक जर पाहिलं 6व्या 11 सर्वे संघाचे संजयजी खोपकर हे संघमालक आहेत 6व्या 11 सर्वे संघाचे. फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा आपण पाहिला विक्रांत आलाय. मातून एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येकाचे जे असलेली प्रसिद्धी सिद्ध त्या ठिकाणी सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हो मध्ये पहा या ठिकाणी थोडंसं चेंडूने उसळी घेतली गेली. चेहरा पण थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू डॉट चेंडूची सांगता. बहुसंख्या मात्र पाहिजे धावफलकावरती तर 6 धावा राहिलेत. एक फलंदाज मात्र बाद झाला तो म्हणजे महत्वाचा आकेश कदम मात्र बाद झालाय. हो चांगला फटका ठिकाणी बा अगदी सफल मारण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग चालू आहे मात्र चेंडू अगदी सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. पॉवर प्लेचा या ठिकाणी पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज आपण पाहिला अगदी धावा येत थांबल्या होत्या थोड्याशा मात्र धावा यायला लागल्या. 10 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती दुहेरी नंतर विकेट आला नंतर चौकार. 4थ्या चेंडू डॉट आला आणि 5व्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. म्हणजे 10 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मानावी लागेल. जरी आकेश कदम बाद झाला असला तरी त्याचा कोणताही दबाव दडपण मात्र या फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. जो फलंदाज पाहिला तर विक्रांत आहे चिकणी गावला बिलॉंग करणारा खेळाडू.
आणखी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहिला यशस्वीरित्या. अगदी धाव मात्र चेंडूवरती पूर्ण केल्या जाते म्हणजे फक्त आणि फक्त एकच. 11 धावाचा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1-11 ही धावसंख्या आपण जर पाहिली श्राव्य 11 सर्व संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो विक्रांत आपण पाहतो चिकणी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, मात्र चांगला दर्जा खेळ नक्कीच विक्रांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची लढत आहे. दुसरे षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे, कोणता गोलंदाज या ठिकाणी या धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल. मात्र या मॅचमध्ये धावा करण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाचा असणार आहे, यात कोणती शंका नाही. अगदी चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गाव प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वामध्ये जर पाहिलं संघ मात्र जिंकलेला संघ हाच होता ना, तर गेल्या वर्षा दुसऱ्या पर्वामध्ये पाहिला नील फाउंडेशन दांडी हा संघ, डीके प्रतिष्ठान काशीदास संघ दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने विजेता ठरला. तर पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिला तर नील फाउंडेशन दांडी हा संघ हो अगदी आपण पाहिला उसळी घेणारा चेंडू राहिला. गोलंदाज तर पाहिला षटक क्रमांक 2 बंटी हा गोलंदाज आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली या गोलंदाजाची. डाट चेंडूची सांगता राहिले क्षेत्र आपण पाहिलं फलंदाज विक्रांत आहे. अगदी क्षेत्रक्षण विखुरलेला आपण पाहतोय. हो अगदी लोअर फुलटॉस मध्ये चेंडू राहिला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी या ठिकाणी मोठा क्षेत्ररक्षकाने उठवला गेला आणि फलंदाजा झेल टिपलाय आणि खेळ देखील संपला गेला. विक्रांत या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगला खेळ करत असताना मात्र या चेंडूवरती झेलबाज झालाय. फटका चांगला इचकडे गेला होता, मात्र हवेच्या अगदी विरोधामध्ये मारलेला फटका होता. हवेचा जर प्रवाह पहिला विरोधामध्ये होता आणि नक्कीच या ठिकाणी झेल देखील पकडला. जो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 2 बाद धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बाद 11 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज नाव सांगायचं आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. राकेश हा फलंदाज आहे 4थ्या क्रमांकाचा. राकेश गोरेगावकर हा फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र आपण पाहिलं तर बंटीने चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर जर पाहिलं तर मात्र या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. विक्रांत या ठिकाणी आपल्या संघासाठी सावरत असताना मात्र त्या फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलं. बंटी या गोलंदाजाने पुन्हा त्या गोलच्या ट्रॅकवर आपण पाहिला गोलंदाजासाठी सज्ज राहिला बंटी. राईट मुहूर्त विकेटने तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. हो चांगला फटका ठिकाणी आपण पाहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिला कव्हर रिझन मध्ये झेल पकडला गेला. आणखी जे फलंदाज आल्या पावले मात्र माघारी परतलाय. जो पाहिला राकेश गोरेगावकर फलंदाज देखील बाद होऊन माघारी परतलाय. एक नाजूक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. बिकट परिस्थिती मात्र निर्माण झाली. अगदी पाहिलं श्राव्य 11 सर्व संघाच्या या डगआउट मध्ये. पाचव्या क्रमांकासाठी जर पाहिलं फलंदाज मात्र या ठिकाणी अक्षय आलाय. पहिल्या चेंडू डॉट नंतर दुसऱ्या 2 चेंडूवरती विकेट प्राप्त केली. अगदी हॅट्रिकच्या अंबरट्यावरती येऊन पोहोचलाय गोलंदाजचा विचार केला तर बंटी. धावा पहिल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळत आहेत. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बंटी चांगली कामगिरी करतोय. उल्लेखनीय कामगिरी या पहिल्याच मॅच मध्ये प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच 18 पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सर्वात जास्त पारदर्शक असलेली जगातील क्रिकेटमधील ही लीग. हो मोठा फटका अगदी आपण पाहिला आल्या या ठिकाणी वार केला फलंदाजाने. प्रति हल्ला चढवायला सुरुवात झाली. अर्थात आपण पाहिलं अक्षयने जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो भाई नहीं बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ
अगदी आपण पाहिलं रावडी राठोड सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅट मधून नक्कीच एक चांगला फटका देखील पाहायला मिळालाय. अगदी षटकाराने धावसंख्या पुढे सरसले. 17 धावा फलकावरती. असेच काहीसे फटके खेळावे लागतील. जो बंटी अगदी हॅट्रिकच्या उंबाट्यावरती गोलंदाज होता, मात्र संघाचं हित जाणलं गेलं. धावा जमवण्याचा प्रयत्न राहिला. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी काय घडले पहा. लिडिंग एज लागली. फलंदाज फर्स्ट लागली. लेग स्टेप मध्ये क्षेत्ररक्षक होता संजय खोपकर त्या ठिकाणी आहेत. त्यांनी मात्र चांगला झेल पकडला गेला अगदी आपण पाहिलं तर. आणि जो फलंदाज कुठेसा तरी संघाला सावरण्यासाठी आला होता, मात्र तो फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर अगदी त्या पाठवला गेले तंबूच्या आश्रयाला. बंटी मात्र या ठिकाणी घातक ठरते गोलंदाजी. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले आणि 3 महत्वाचे गडी त्यांनी बाद केले. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये 11 सर्व संघाचा अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला डगआउट मध्ये परतलेला आपण पाहतोय. मात्र इथून देखील कमबॅक होऊ शकतोय, कारण आपण पाहिलं ना तर ही 5 गाव प्रीमियर लीग आहे. लीगच्या माध्यमातून प्रत्येक संघातून अगदी आपण पाहिले चांगल्या दर्जाचे खेळाडू या ठिकाणी अगदी चांगले त्यांना बोली पॉइंट लावून या ठिकाणी घेतलेले असतात. म्हणजे प्रत्येक खेळाडू हा चांगला दाटणीचा असं यात कोणती शंका नाही. 17 धावा दापलकर पाहतोय. नील फाउंडेशन संघ जो पाहतोय. राज आला फलंदाज. चिकनी गावला बुलंद करणार राटा मोडतो विकेटने. वेगवान चेंडू. हो, चांगला कॉपी बुक स्टाईल या ठिकाणी फटका खेळला गेला. अगदी आउट ड्रायचा फटका, एक स्ट्रेटरचा फटका राहिला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आपण पाहिलं तर. मात्र सिंगल धाव रोखू शकत नाही. एकदा मात्र कंप्लीट केली गेली, कारण धाव्यांची नित्यांत गरज आहे. धाव्यांची या ठिकाणी जी भूक आहे ती मात्र या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर श्राव्या 11 या संघाला 2 षटकांचा खेळ संपला. धावा जर पाहिला त्या फलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा त्या फलकावर आपण पाहतोय. 4 फलंदाज मात्र बाद झालेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पर्व देखील हे IPL जर पाहिलं इंडियन प्रीमियर लीगचं तर 18वं पर्व आहे. आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये सर्वात जास्त महागडी क्रिकेटची ही लीग खऱ्या अर्थाने पाहिली तर आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीग IPLच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये पाहिलं प्रियांश खेळाडूने खऱ्या अर्थाने 39 चेंडूमध्ये अगदी शतक लगावलं, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 उत्तुंग षटकार देखील लगावले. असा विक्रम या गोलंदाज खेळाडूने केला खऱ्या अर्थाने किंग 11 पंजाब संघाकडे खेळताना. आणि बरेचसे आपण खेळ पाहिले लीगच्या माध्यमातून आपल्याला उदयास येत असताना आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. षटक क्रमांक 30 गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं गोलंदाज सज्ज राहिलं. गोलंदाजचं नाव सोहम. सर्व गावाला बुलंद करणारा हा गोलंदाज आहे, अगदी कमी वयाचा. मात्र पहा चेंडू चांगला राहिला. अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. डॉट चेंडूची सांगता देखील झाली. धावा पाहिल्या तर 18. अगदी 9च्या सरासरी धावा जमा करत असताना आकाश कदमने सुरुवात चांगली केली, मात्र त्याला देखील या ठिकाणी जास्त खेळपट्टीवरती उभं राहता आलं नाही. तत्पर नंतर पाहिलं तर प्रत्येक खेळ थोडं आलं, थोडं त्याने या ठिकाणी पहा सहकार्य करत मात्र पास झालेत. हो, अगदी फ्लायटेड चेंडू होता, मात्र त्याला या ठिकाणी चांगल्या दर्जाचा आपण पाहिला 20 मध्ये खेळला. जर चेंडू आपण पाहिला खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला वायडीशा लॉंगाल मध्ये पटका एक्झिक्यूट केला होता. सिंगल धाव मात्र मिळाली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19 धावा त्या फलकावरती. इथून मात्र षटकामध्ये काहीसा करिश्मा करावा लागेल, कारण जेव्हा आपण पाहिलं T20 फॉर्मॅटमध्ये 18वा आणि 19वा षटक खूप महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने आपण पाहिलं आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये 4 षटकांचा जर सामना असेल तर 3रं षटक हे महत्त्वाचं असतं. 6 षटकाचा असेल तर 5वा षटक हे महत्त्वाचं असतं. तसंच 3रं षटक देखील दोन्ही संघासाठी महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर आतापर्यंत पाहिलं 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या, 2 धावा मात्र खर्च होत आहेत. धावसंख्या मात्र पाहिली तर 20 या धावसंख्येवरती बढत घेत असताना वाढती धावसंख्या आपण पाहिली. सोहम पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवर आडवे बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बंटी मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. एकच धाव, एकाच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. धावा थांबवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने गोलंदाज सोहमच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला धावा मात्र आल्या होत्या, त्या म्हणजेच 11. दुसऱ्या षटकामध्ये 7. आता मात्र 3 धावा खर्च होत आहेत. हो, या ठिकाणी कॉट द बिहाइंड अगदी बॅटची कडा लागली. क्षेत्ररक्षकाने आपण पाहिलं झेल पकडला. निखिल धारवे त्या ठिकाणी आहे. फलंदाजाला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागलं. 20 या धावसंख्येवरती अगदी पाहिलं तर 5वा हादरा मिळतोय.
21 या धावसंख्येवरती आपण पाहिलं श्राव्य 11 सर्व या संघाला. शेवटचा चेंडू असणारा तिसऱ्या षटकातील फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर दाखल होत असताना आपण पाहिलं निकेश फलंदाज झालाय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील सोहम मात्र चांगली कामगिरी करतो. काल चिकनी स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली या सोहमची. फायटेड चेंडू होता, थोडा आपण पाहिलं त्याला स्विंग करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बराच काळ आयबाग राहिला, झेल पकडला गेला. आणखीन एक फलंदाज आल्या पावले माघारे परतलाय. या ठिकाणी पहा तू चल मय आया अशीच मात्र या ठिकाणी पाहिलं तर संघामध्ये परिस्थिती पाहायला मिळतोय. कोणताही फलंदाज ना या खेळपट्टीवरती अगदी ठाण मानून राहत नाही. त्या फलंदाजाला अगदी 1-2 चेंडूचा सामना करतायत, नंतर मात्र त्यांना मागे परतावा लागतोय. एक चांगली या ठिकाणी रणनीती एक प्लॅनिंग पाहायला मिळतो निखिल धारवे यांच्या माध्यमातून. आज राकेश कदमला मात्र या पहिल्या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटवर फेकला जातो असं देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु अजूनही जर पाहिलं ना तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये देखील या मॅचचं गणित बदलू शकतोय. जी क्षमता आहे प्रत्येक खेळाडूकडे, कारण प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थाने आपली या ठिकाणी सिद्धता प्रसिद्धता करण्यासाठी सज्ज राहिलाय या लीगच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आज जर या लीग मध्ये जर आपला खेळ चांगला बहरताना पाहायला मिळाला तर उद्यासाठी आपल्यासाठी हे पर्वणी असणार आहे. कारण आपल्या संघामध्ये आपण नक्कीच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. नक्कीच जे आपण खेळ करतोय तो खेळ करण्याची संधी खऱ्या अर्थाने मिळेल. कधी सलामीला मिळेल तुम्हाला संधी मिळेल, कधी खऱ्या अर्थाने गोलंदाजीची संधी मिळेल, क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं की गावासाठी खेळूया, गावाच्या नावासाठी खेळूया. हो फ्लायटेड चेंडू या ठिकाणी पहा अगदी टप्पा पडल्याने चेंडू बाहेर निघाला गेला. ऑफस्टमच्या बाहेर 22च्या सुरुवातीमध्ये एकदा मात्र कंप्लीट केली होती. धावसंख्या थांबली होती. धावसंख्येला थोडासा आकार मिळाला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 22 धावा धापडकावती. मात्र फलंदाज बाद झाले ते म्हणजे पाहिलं 6 फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं अगदी ब्लॉक पद्धत चेंडू होता. हलक्या हाताने स्टेअर केलं गेलं. पुश करो और खुश रहो असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. इथून मात्र गिअर बदलावा लागेल, चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये जावं लागेल. अगदी काशीचा आपण घाट पाहिलं, त्या घाटामध्ये येताना गाडी थोडीशी थांबते, वळण वेडेवाकडे या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच काहीतरी ते मोठे वेडेवाकडे अक्रॉस लाईनने फटके घ्यावे लागतील. आहा काय चेंडूचा क्लास पहा. गोलंदाज अगदी जर पाहिला ना संजय खोपकर यांचा, खऱ्या अर्थाने संजय खोपकर जर पाहिलं श्राव्य 11 सर्वे संघाचे ऑनर मध्ये संघ मालक आहेत. मात्र त्यांच्या संघाविरुद्ध आज मात्र गोलंदाजी करतायत. हे लीगचं वैशिष्ट्य असतं पहा. संघ मालक आपण विरोधामध्ये गोलंदाजी करतोय. संजय खोपकर जो त्यांचा संघ या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपण गतीमध्ये परिवर्तन पाहिला. अगदी फायटेड चेंडू होता. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचं या ठिकाणी कोणतेही माणस धाडस पाहायला मिळत नाही. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असताना 24 धावा धावपळकावरती आपण पाहिल्या. अजून जर पाहिलं तर 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातील, या 4थ्या षटकातील. संजय खोपकर पण पाहिलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय. अगदी मोठा फटका एक्सवर्ड गेला. 12 वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार तद्वर चेंडू मात्र धरणीर मातेला दान झालाय. 2 धावा मात्र धावून पडून पूर्ण केल्या गेल्या. ज्या धावा येतील त्या धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न राहिलाय. मात्र धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं धावसंख्या पुढे नेण्याचा काम मात्र या फलंदाजाचा राहिलाय. शेवटचा चेंडू एक या सामन्याला कलाटले देणारा नक्कीच चेंडू असणार आहे. या मॅचचं सर्व भविष्य नक्कीच भवितव्य या मॅच चेंडूवरती असणार आहे. संजय खोपकर पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा आपण पहिला ॲक्शन रिप्लेत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आता शेली मिड विकेट रिझनमध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेला पलटले. दुसरी धाव देखील कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा माणस धाडस केला आहे. मात्र फलंदाज या ठिकाणी धावच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावा आपण पहिल्या धापळकावरती 29 धावा धापळके पाहायला मिळतात. पूर्वार्ध मात्र संपलाय.
29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार आहे. नक्की मी विनंती करतो आपणास, जी स्पर्धा आपण पाचगाव प्रीमियर लीग पाहतोय, खऱ्या अर्थाने आपणास विनंती करतोय आपला मोबाईल काढा आणि GT स्पोर्ट्स हा चॅनल ओपन करा आणि त्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नका. अगदी तुषारजी शिंदे साहेब यांची संकल्पना आहे आणि फार कमी वेळेमध्ये नक्कीच आपण पाहिलं बराचसा पल्ला गाठलाय. तब्बल 4000हून जास्त सबस्क्राईब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामीण विभागातील या रोजगारांना, बेरोजगारांना रोजगार ज्यांनी उपलब्ध करून दिला यूट्यूबच्या माध्यमातून, कमीत कमी 4 ते 5 आपले सहकारी त्या ठिकाणी आपलं नक्कीच रोजीरोटी चालवत असतात. त्याचप्रमाणे अनिकेतजी सालके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं, जी मालिका म्हणून सायकल आहे ती कैलासवासी दीपकजी यशवंत खोपकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित केले. श्री सागर खोपकर आणि कुमार संचित खोपकर यांच्या माध्यमातून त्यांचे देखील पुन्हा स्वामी हार्दिक असं स्वागत करतोय. पुढची मॅच असणार आहे सी पॉइंट विला चिकणी, जे संघमालक सूरज दिवेकर आणि कर्णधार राज दारवे आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे ट्रिपल K11 काशीद तुळशीदास बेलोशी साहेब यांचा संघ आहे, तर त्यांचे कर्णधार आहे त्या संघाचे कल्पेशजी खोपकर. चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. विनंती करतो राज दारवे आणि कल्पेश खोपकर, चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे आपण विनंती करतोय. आज हे एकच संघातून खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये लीगच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले. चला क्षेत्रक्षण लावायचं आहे, तर सुराने विनंती करतो राज दारवे आणि कल्पेश खोपकर, चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला राज दारवे आपण या ठिकाणी नाणे पकडण्यासाठी खास ही लीग खेळण्यासाठी आपण पाहिलं पुण्या या शहरामध्ये अगदी आपण पाहिलं विद्येचं माहेरघर आणि तिथे खऱ्या अर्थाने कामानिमित्त जे असतात, जॉब करत असतात, मात्र ही लीग खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या या 5 गावचे प्रीमियर लीग खेळण्यासाठी या ठिकाणी आज दाखल झालेत राज दारवे. चला आपण नाणे पकडण्यासाठी यायचे राज दारवे आणि कल्पेश खोपकर यांना विनंती करतोय. तर विनंती करू सन्माननीय सागरजी खोपकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निखिल धारवे आणि त्या साथीला जर पाहिला तर बंटी आलाय. बंटीची चांगली कामगिरी राहिली, ज्या बंटीने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं त्यामध्ये 3 फलंदाजांना ज्यांनी परतीचा रस्ता दाखवला, तंबूचा रस्ता दाखवला, तर नाणेफेक मात्र या ठिकाणी पाहिला जिंकलाय ते म्हणजेच सी पॉइंट विला चिकणी या संघाने जे कर्णधार आहेत राज दारवे, संघमालक जर पाहिला सूरज दिवेकर यांचा संघ आहे, तर ट्रिपल K11 काशीद तुळशीदास बेलोशे यांच्या मालकीचा संघ कर्णधार कल्पेश खोपकर यांच्या वाट्याला मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी आले आकेश कदम गोलची ट्रॅकवर सज्ज राहिला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं आकेश कदमने चांगली कामगिरी राहिली, उल्लेखनीय कामगिरी पाहिली
अगदी सर्व मॅच आपल्या अगदी गोलंदाजी असेल किंवा फलंदाजीच्या जोरावरती चांगली कामगिरी राहिले. जे अंडमान क्रिकेट संघ काशी चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरलं गेलं आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्वप्न होतं आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना की आपल्या गावामध्ये स्पर्धा जेव्हा असते त्या स्पर्धेमध्ये चषकामध्ये आपल्या गावाचं नाव मात्र संघाचं नाव कोरायचं असतं आणि ते खऱ्या अर्थाने काल चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. हो, लेटकट करायचा होता. अगदी आपण पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळत असताना आपण पाहिला चेंडू थोडासा खाली राहिला गतीमध्ये. तर पाहिला कमी गतीचा चेंडू राहिला होता. डॉट चेंडूचे सांगत राहिले असेच मात्र काहीसे चेंडू टाकावे लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे पण पहिला ऑफ क्षेत्रामध्ये थोडं बॅट क्षेत्रामध्ये शॉर्टमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तर मात्र एक आपण पाहिला वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्र त्यांना ठेवले गेले निखिलसाठी. हो, अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न राहिला. आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न 1 2 3 चेंडू मात्र सीमा पार येतोय 4. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला. 4 आले चौकाराने धावा या ठिकाणी अकाउंट ओपन केले गेलं. ज्या धावसंख्येचा आपण पाहिला 30 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा या दुसऱ्या चेंडूवरती लगावल्या गेल्या निखिल दारवेच्या बॅटमधून. अगदी ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहिलं तर लेग गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तर एक शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. एक खऱ्या अर्थाने पाहिलं तर सेली मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तर एक क्षेत्ररक्षक पाहिलं डीप लॉंग ऑनमध्ये खऱ्या अर्थाने काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिला गोलंदाज. हो, चांगला चेंडू अगदी चांगल्या धाटणीचा चेंडू ब्लॉकवॉल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरला होता. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये या 2 गोष्टींचा शब्दांचा आदर केला जातो. एक तर आपण पाहिलं भारतरत्न त्याचप्रमाणे क्रिकेटचा गॉड सचिन रमेश तेंडुलकर सर आणि दुसरे म्हणजेच यॉर्कर यांचा आदर केला जातो आणि तोच खऱ्या अर्थात सन्मानजवळ खेळ केला आणि डॉट चेंडूची सांगता झाली. पुढची मॅच झालेली आहे नाणेफेक. आकाश कदम पुन्हा दाखवची ट्रॅकवर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हो, आडव्या बॅट्या मारण्याचा प्रयत्न. नशिबाचे साथ मात्र या ठिकाणी चेंडू अडवला गेला. मात्र या ठिकाणी बॅकअप देखील केले गेलं. चांगली धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न राहिला होता. नक्कीच गोलंदाजांनी चांगला चेंडू तेवढा चांगला फटका देखील एक्झिक्यूट केला होता. तत्पर मात्र चेंडू अडला गेला क्षेत्राच्या माध्यमातून. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावा पहिल्या 5 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं या ठिकाणी सी पॉईंट विला चिकणी संघ त्याच्या विरोधामध्ये ट्रिपल के इलेव्हन काशीद जे नाणेफेकीचा गोल खऱ्या अर्थाने पाहिला सी पॉईंट विल्ला चिकणी संघाने जिंकला. हो हो, क्या बात आहे. अगदी हवेच्या लॉटांवरती स्वार करत चेंडू अगदी सीमारेषेच्या एक टप्पा घेत सीमा पार चौकार आलाय. नऊ धावा फलकावरती 9 धावांचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळते. 30 धावांचा पाठलाग करत असताना आकाश कदमचा चेंडू चांगला राहिला होता परंतु पॉवर प्लेचा पुरेपूर त्या ठिकाणी आणखी एक मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षकाने घेतलेला झेल संपलाय मात्र निखिल धारवेचा खेळ. कारण मागच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर निखिल धारवेने अगदी आकाश कदमची विकेट घेतली होती आणि इथे देखील जर पाहिलं तर मात्र आपण पाहिलं विकेट मात्र कोणाची घेतली तर बंटीची विकेट मात्र या ठिकाणी घेतली गेली. म्हणजे अजूनही पाहिलं तर कर्णधार निखिल धारवे खेळपट्टीवरती अगदी तह टोकून उभा राहिलाय. त्याला माहिती आहे माझं या ठिकाणी विकेट किती महत्वाचं आहे. आपण उभं राहिलं तरी आपला येणारा साथीदार नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत राहणार यात कोणती शंका नाही. मात्र एक बाद धावसंख्या पाहिली तर 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मात्र संपलं. पहिल्या षटकाची सांगता झाली 30 धावांचा पाठलाग करत असताना. आता मात्र आपण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही कारण इथून देखील कमबॅक होऊ शकतोय. शिरकाव करू शकतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. अगदी या ठिकाणी आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे. प्रयत्न करा, प्रयत्न ते परमेश्वर, प्रयत्नाचे परकष्ट केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. कारण यश हे आपल्या जवळच असतं. फक्त यश मिळवण्यासाठी आपल्याला जिद्द मेहनत चिकाटी या सर्व गोष्टी कराव्या लागत असतात. पंडावांच्या भूमिकेने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फलंदाज
लल्ला फलंदाज झालाय. गोलंदाज पाहिला तर गोलंदाज राज आलाय. चिकनी गावला बुलंद करणारा खेळाडू पण पाहतोय. समोर मात्र एक आव्हान आहे या गोलंदाजाकडे खऱ्या अर्थाने निखिल दारवेचं. 18 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. कमबॅक होऊ शकते. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षक आपण संपल्यानंतर क्षेत्ररक्षक थोडं पहिले या ठिकाणी आपण पाहतोय दुरावलेला पाहायला मिळतो. अगदी ऑन क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू अगदी सन्मानपूर्वक खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या दगडाला पलटले गेले. अगदी चांगली फेकी केली होती मात्र चित्याच्या चपळा येणे 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे आपण पाहिलं मोठे फटके देखील येतात. सिंगल डब्बल वरती देखील लक्ष केंद्रित केलं फलंदाजाने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक होता. धावसंख्या पाहिली तर 11 धावा धपामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. आपण पाहतो जी स्पर्धा कव्हरेज केली होती JT यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिला तर परेश पालकर, साहिल सोरगे, निलेश दिवकर, गणेश पाटील हे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांची संपूर्ण टीम. आणि त्याचप्रमाणे या यूट्यूबचे ऑनर सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. पुन्हा दगडूच्या ट्रॅकवर हो लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र दिशा भरकटलेले पाहायला मिळाली. शरीरापासून बराच हा चेंडू दूर राहिला होता. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरकले. 12 धावा धापळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल राजला. आपली सिद्धता प्रसिद्ध करावी लागेल. हो क्या बात आहे. लेट कट करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र या ठिकाणी पहा चेंडूचा काय क्लास राहिलाय. काही दाटणीचा चेंडू पहा टप्पा पडायचा. अगदी आपण पाहिलं थोडासा हातभर चेंडू वळला गेला, वळण घेतला गेला. अगदी पाहिलं तर नॅचरल स्विंग देखील त्या ठिकाणी आपण पाहतो तर आपल्याला गोलंदाज मिळत असतो. कारण डावखोरा गोलंदाज म्हटला तर खऱ्या अर्थाने त्याचा नॅचरल स्विंग थोडासा चेंडूवर थोडा वळण दिला तरी जास्त कट होत असतो. आणि चेंडू या ठिकाणी कट झालं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. डॉट चेंडूची सांगता झाली. राज पुन्हा दोघांची ट्रॅकवर सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तास ओळखला होता परंतु या ठिकाणी पाहिला तर चेंडू आपण पाहिला जास्तच या ठिकाणी कट झाला. खऱ्या अर्थाने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, एक बचावात्मक गोलंदाजी गरज असताना मात्र हा अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे या चेंडूवरती. लगातार जर पाहिलं तर 2 चेंडू मात्र एक आधीचा चेंडू 2 नंतर वाईट, नंतर डॉट चेंडू, नंतर मात्र वाईड आलाय. पुन्हा दगडूच्या ट्रॅकवर सज्ज राहिला गोलंदाज. हो हो काय मात्र या ठिकाणी अगदी लेटकटचा प्रयत्न राहिला होता. क्षेत्रशर होतं मात्र क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू निसटलं गेलं. हा झेल खूप महत्त्वाचा संघासाठी. अतिशय चांगला झेल होता आणि झेल आपल्या संघासाठी किती मोठा होता कारण त्या ठिकाणी जर झेल पकडला असता तर एकदा कदाचित निखिल धारवे बाद होऊन माघारी परतला देखील असता. मात्र या चेंडूवरती धावा आपण पाहिल्या तर धावून पळून 2 पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थी असताना आपण जर पाहिलं 33 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावांचं योगदान राहिलं या धावपळकावरती. 15 धावा, 1 बळाचा मात्र बाद झाला तो म्हणजेच बंडी. अजून 3 चेंडू शिल्लक राहिलेत. राजला अरे स्विचचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला दान 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 करत अगदी सीमेरेषा नजदीक मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी आपण पाहिलं संयमीचा खेळ पाहायला मिळतो निखिल दारवेच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे पहिला मॅच जर जिंकलं तर दुसऱ्या मॅचमध्ये आपल्यावरती जास्त दबाव राहणार नाही आणि अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून त्या ठिकाणी खेळ करतोय. अगदी उन्हाचा तडाखा आहे. आपण पाहिलं अगदी हा उन्हाचा उष्मा पाहायला मिळतोय. उन्हाच्या तडाख्यामध्ये या स्पर्धेचा लीगचं आयोजन केले. मात्र आपण पाहिलं ना क्रिकेटवरती असलेलं सर्वांचं प्रेम अगदी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा अगदी घालीन लोटांगण पद्धतीने फटका खेळला गेला, एक्झिक्यूट केला गेला. चेंडू मात्र आपण पाहिला लॉंग फाईनल क्षेत्रादरम्यान अगदी 6 धाव्यांसाठी 6 धावा देऊन जाणारा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिला तर 23 लॉस ऑफ 1 विकेट, 23 धावा
धप्पडकर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक या मॅच मध्ये पाहिले तर आता थोडंसं औपचारिकता बाकी राहिले, कारण 7 धावांची गरज आहे. 30 धावा या ठिकाणी जमा केल्या होत्या, ज्या प्रथम त्या पडवी करत असताना सर्व 11 सर्व या संघानं. मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना निम्मा धावा या ठिकाणी पार केल्यात. अर्थात जर पाहिलं तर धावा पाहिल्या 23 धावा धप्पडकर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार आहे या दुसऱ्या षटकातील. राजवरती देखील या ठिकाणी हल्ले होताना आपण पाहतोय. शरीरापासून बराचसा चेंडू मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मात्र मिळते. 24 धावा, 6 धावांची गरज. चेंडू पाहिले तर मात्र 13 चेंडू अजून शिल्लक असणार. 13 मध्ये 6 धावांची गरज आहे. पुढची मॅच आपण पाहणार सी पॉइंट विल्ला चिकनी. हो क्या बात आहे, स्विच हिटचा फटका अगदी आपण पाहिला या ठिकाणी. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमापार चौकार आलाय. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा धप्पडकरवरती. एक औपचारिकता बाकी राहिली या मॅच मध्ये, कारण चेंडू शिल्लक असते 12 मध्ये धावा जमा करायच्या आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. तर 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं ना, तर जवळजवळ सामना जिंकलाय. फक्त एक औपचारिकता बाकी राहिले, कारण क्रिकेटचा खेळ जसा आहे की जीतपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी आपण काही करू शकत नाही, फक्त अंदाज बांधू शकतोय. मात्र 2 धावांची गरज आहे. पुढची मॅच राज दरबे आपला निर्णय. आणि जशी मॅच संपेल तसं आपण मैदानामध्ये अगदी लाईन अप करून जी डिसिप्लिनची शिस्त पण दाखवायची. गोलंदाज राकेश गोलंदाज आलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. अगदी लल्लाचा झेल देखील पकडला गेला. अगदी आपण पाहिला सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल पकडला गेला. फलंदाज बाज होतो लल्ला. 2 धावांची गरज आहे. मात्र या ठिकाणी पाच चांगली सुरुवात ज्या निखिल धारवेने करून नेली आपल्या संघासाठी. नील फाउंडेशन दांडिया संघ, ज्या पर्व पहिल्यामध्ये आपण पाहिला तर पहिलं प्रेम आणि मिळालेलं पहिलं बक्षीस हे खूप महत्त्वाचं होतं. अगदी आपल्या अगदी कायमच्या आठवणी असतात. त्या ठिकाणी पाहिलं नील फाउंडेशन दांडिया संघ प्रथम पर्वाचा विजेता ठरलेला. दुसऱ्या पर्वामध्ये पाहिला तर DK प्रतिष्ठान